कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होते, तरी महाभारतात अर्जुनाने कर्णाला का मारले? कर्ण चारित्र्यवान दानशूर होताच, तितका तो प्रजेसाठी सतत जागृत होता. त्याच्या दारी आलेल्या कधीही त्याने रिकाम्या हाताने पाठवलं नाही. प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडले सुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकले. इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुनाला कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावून मारले. हे अनेक न उलगडणारे कोडे, तेच कुडे रुक्मिणीला सुद्धा पडलेले. युद्ध संपल्यावर जेव्हा कृष्ण घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले, कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता, तरी सुद्धा त्याला का मारले? त्यावर कृष्णाने सांगितले की नक्कीच कर्ण दानशूर होता, चारित्र्यवान होता. याच कला कधी त्याने विमुक्त पाडले नाही. अशी अनेक चांगले कर्म त्यांनी केले. मात्र जेव्हा लहान वयातही कौरवांचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता, तेव्हा खरे तर त्याने सर्वांना जणू पराभूत केलेच होते. त्यामुळे तिथून बाहेर पडणे इतकेच बाकी होते. मात्र बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता आणि त्याचा फायदा घेऊन कौरवांनी त्याला मारले. त्यावेळी मरताना अभिमन्यूने त्याच्या जवळ उभ्या असलेल्या कर्णाला पाणी मागितले. कर्णाच्या पाठीमागे जवळ एक खड्डा होता, त्यात स्वच्छ पाणी होते. मात्र तिथले पाणी आणून अभिमन्यूला दिले तर दुर्योधनाला वाईट वाटेल, त्याला ते आवडणार नाही असं समजून कर्णाने पाणी दिले नाही. आणि मग तहानेने व्याकुळ झालेल्या अभिमन्यूने तडफडत प्राण सोडला. त्यामुळे कर्णाने आयुष्यभर केलेल्या सर्व चांगल्या कर्मावर पाणी फिरले. त्यामुळे कर्म परत येतेच. त्याप्रमाणे नंतरच्या महायुद्धात कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्ड्यात अडकले जिथे पाणी साठले होते. अभिमन्यूला बाधले नाही, त्यामुळे त्याच खड्ड्यात रथाचे चाक अडकणे हे कर्म परत येणे आहे. त्यामुळे त्यांनी चांगल्या केलेल्या कर्माचा एक वाईट कर्माने नाश झाला, त्यामुळे त्याला मरावे लागले. तात्पर्य: सातत्याने कर्म हे नक्कीच रिटर्न येतात. चांगले काम करत राहा, वाईट कधीच कोणाचे करू नका. मग तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला चांगलेच मिळणार आहे. नाहीतर तुमचे जहाज खूप चांगले आहे, परंतु एक छोटासा छिद्र जहाजाला नक्कीच आज ना उद्या बुडवणार आहे.